श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशींच्या माझ्या अत्यंत प्रिय, भाग्यवान आणि कष्टाळू कुटुंबातील सदस्यांनो. जय स्वामी माऊली, जय महाकाल. आजचा हा विशेष अत्यंत महत्त्वपूर्ण आणि काळजाला ठोका चुकवणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक पूर्णपणे नवीन आणि अनपेक्षित दिशा देणारा ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्वास रोखून नक्की बघा. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली एक छोटीशी सतर्कता तुम्हाला आयुष्यभराच्या मोठ्या पश्चातापापासून, भयंकर मानसिक त्रासापासून, कोर्ट कचेरीच्या कटकटीपासून आणि कोट्यावधीच्या आर्थिक नुकसानीपासून अगदी सहज वाचू शकते. मित्रांनो, नुकतीच 15 जून रोजी एक अत्यंत मोठी, दुर्मिळ आणि महाभयंकर अमावस्या होऊन गेली आहे. आणि या अमावस्येच्या समाप्तीनंतर आता संपूर्ण ब्रह्मांडाच्या काही अत्यंत गूढ, घातक आणि विनाशकारी हालचाली आणि ग्रहांचे मोठे फेरबदल सुरू झाले आहेत, ज्याचा थेट आणि अत्यंत तीव्र परिणाम वृषभ राशींच्या जातकांच्या दैनंदिन आयुष्यावर, त्यांच्या नोकरी, व्यवसायावर आणि भविष्यावर होणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या प्राचीन, गहन आणि अचूक गणनेनुसार नुकत्याच होऊन गेलेल्या या अमावस्येच्या गडद काळोखात शनी आणि राहूची युती निर्माण झाली असून त्यांची अत्यंत वक्र, क्रूर आणि विषारी दृष्टी थेट तुमच्या राशीवर पडत आहे, ज्यामुळे तुमच्या राशीभोवती असलेले सकारात्मक ऊर्जा कवच काही काळासाठी कमजोर झाले आहे. हा केवळ एक साधा ग्रहाचा बदल, गोचर किंवा तात्पुरती नक्षत्राची चाल नाही, तर तुमच्या पाठीमागे अत्यंत गुप्तपणे आणि नियोजनबद्ध रीतीने रचल्या जाणाऱ्या एका भयंकर षडयंत्राची ही नांदी आहे. कारण या अमावस्येच्या नकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यातील सुख, शांती, कौटुंबिक आनंद, मान सन्मान आणि आर्थिक समृद्धी एका रात्री हिरावून घेण्याची पूर्णपणे सक्रिय झाली असून तुमच्यावर एक मोठे संकट ओढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वृषभ राशींच्या जातकांनो, आता डोळे उघडून पूर्णपणे सावध, सतर्क आणि जागरूक होण्याची वेळ आली आहे. कारण ज्योतिषीय संकेतानुसार तुमच्या अगदी जवळ, तुमच्या स्वतःच्या घरात, नात्यात, मित्र परिवारात किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी एक असा कपटी चेहरा दडला आहे, जो वरून तुमच्याशी अतिशय गोड बोलतो, तुमच्या सुखदुःखात सोबत असल्याचं खोटं नाटक करतो, तुमच्या यशाचे तोंड भरून कौतुक करतो, पण पाठीमागून तुमच्या नाशाची, तुमच्या अधोगतीची आणि सर्वस्वाच्या विनाशाची वाट पाहत आहे. तुमच्या याच विश्वासाचा बाजार मांडून तुमच्या हसत्या खेळत्या संसाराची राख रांगोळी करायला ती व्यक्ती पूर्णपणे सज्ज झाली असून अक्षराच्या ऊर्जेनुसार या कपटी व्यक्तींच्या नावांची सुरुवात म, क आणि प या अक्षरावरून असण्याची दाट शक्यता आहे. जेव्हा तुम्ही या व्यक्तीला भेटता तेव्हा ती तुमच्याशी इतकी आपुलकी, जवळीक, आदर आणि प्रेम दाखवते की तुम्हाला तिच्यावर संशय घेणंही पाप वाटू शकतं. पण लक्षात ठेवा, हेच ते छुपे शत्रू आहेत, जे पाठीमागे इतरांकडे तुमच्याबद्दल भयानक विष ओकत आहेत, तुमची समाजात बदनामी करत आहेत आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यात मोठी आग लावण्याची योग्य संधी शोधत आहेत. वृषभ राशींच्या जातकांचा मुख्य स्वामी शुक्रदेव आहे, जो मुळात सुख, ऐश्वर, वैभव, भौतिक सुखसोयी आणि प्रेमाचा कारक मानला जातो. परंतु सध्याच्या या प्रतिकूल ग्रहमानामुळे आणि राहूच्या मायावी प्रभावामुळे तुमचा हा स्वामी ग्रह काहीसा कमकुवत झाला असून राहू तुमच्या बुद्धीवर ताबा मिळवण्याचा आणि तुम्हाला भ्रमात टाकून अत्यंत चुकीचे, घाईगडबडीचे निर्णय घेण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे तुमच्या नशिबाची बाजू कमजोर होऊ शकते आणि कायदेशीर कटकटी निर्माण होऊ शकतात. वृषभ राशीचे जातक मनाने अतिशय राजमाणूस असतात, स्वभावाने प्रामाणिक, धाडसी, कष्टाळू आणि स्पष्ट वक्ते असतात आणि कोणावरही एकदा विश्वास ठेवला की स्वतःचे नुकसान झाले तरी चालेल, पण समोरच्याचा विश्वास कधीच तोडत नाहीत. तुमची हीच प्रामाणिकता आणि तुमचा हाच हळवा, भावनिक आणि मदतीचा स्वभाव आजच्या या स्वार्थी जगात तुमची सर्वात मोठी कमजोरी बनत आहे आणि लोक तुमच्या या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला मानसिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या काळात कोणावरही आंधळा विश्वास न ठेवता आपल्या मनातील गुप्त गोष्टी, पैशांचे व्यवहार, घरातील अंतर्गत बाबी किंवा भविष्यातील महत्त्वाच्या योजना कोणासमोर उघड न करता प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीने, हुशारीने आणि डोळ्यात तेल घालून टाकणे हाच तुमचा एकमेव रक्षणकर्ता उपाय ठरणार आहे. नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात या अमावस्येनंतर तुमच्या विरुद्ध काही गुप्त हालचाली, पाठीमागे कुरापती काढणारे छुपे शत्रू आणि मोठे राजकारण नक्कीच खेळले जाईल.
तुमची वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर किंवा भागीदारांसमोर प्रतिमा खराब करण्याचा, तुमच्या कामात जाणीवपूर्वक चुका शोधून तुमच्या अडचणीत आणण्याचा किंवा तुमचा एखादा जुना वाद उकरून काढण्याचा प्रयत्न केला जाईल. पण वृषभ राशींच्या जातकांनी अजिबात घाबरायचे, संयम सोडण्याचे किंवा आपला आत्मविश्वास गमावण्याची गरज नाही. कारण तुमच्या अंगी असलेला मूळचा कष्टाळू स्वभाव, प्रगल्भ संयम आणि कामाप्रती असलेली प्रामाणिक निष्ठा यामुळे शत्रूचे प्रत्येक षडयंत्र पूर्णपणे मोडून काढण्यात तुम्ही यशस्वी ठराल आणि त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटून लावाल. उलट या काळात तुमच्या कार्यक्षेत्रात एक अत्यंत सकारात्मक आणि मोठी सुवर्ण संधी चालून येईल. एखादा नवीन मोठा प्रकल्प, रखडलेली पदोन्नती, पगारवाढ, बदली किंवा प्रमोशन अचानक मार्गी लागेल आणि शत्रू जितका तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील तितक्याच वेगाने तुम्ही यशाची शिखरे सर कराल. आर्थिक बाबतीत हा काळ सुरुवातीला जरी काही अशी चिंतेचा, विनाकारण खर्चाचा, फसवणुकीचा किंवा ऑनलाईन डिजिटल धोक्याचा इशारा देत असला तरी या अमावस्याच्या नकारात्मक प्रभावातून जसे तुम्ही बाहेर पडाल तसे धनलाभाचे अत्यंत मजबूत, स्थिर आणि नवे मार्ग मोकळे होतील. जर भूतकाळात तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील किंवा एखाद्या जवळच्या नातेवाईकाने किंवा मित्राने तुमचे पैसे बुडवले असतील तर ते पैसे अचानक काही अटींवर परत मिळण्याचे योग बनत आहेत. तसेच कर्ज बाजारातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला एखादा मोठा आर्थिक आधार लाभेल, ज्यामुळे आर्थिक विवंचना कायमची दूर होईल आणि तुमच्या घरात लक्ष्मीचे शुभ, पवित्र आणि कायमचे आगमन होईल, ज्यामुळे तुमची मालमत्ता खरेदीची स्वप्ने पूर्ण होऊ शकतील. कौटुंबिक वातावरणात बाहेरील व्यक्ती गैरसमज निर्माण करण्याचा, कुटुंबात फूट पाडण्याचा कितीही प्रयत्न करो, शेवटी तुमच्या घरातील प्रेम, संस्कार आणि एकजूट या नकारात्मक ऊर्जेवर पूर्णपणे विजय मिळवेल. पती पत्नीमधील जुने वाद मिटून एकमेकाबद्दल आदर, समजूतदारपणा, विश्वास आणि प्रेम अधिक द्विगुणित होईल, ज्यामुळे घरामध्ये पुन्हा एकदा आनंदाचे, समाधानाचे आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होईल. या सर्व संकटांचा नाश करण्यासाठी, ग्रहांची शुभफले मिळवण्यासाठी, आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आणि त्या कपटी लोकांच्या वाईट नजरेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी वृषभ राशीच्या जातकांनी दर सोमवारी किंवा शक्य असल्यास दररोज जवळच्या शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर कच्चे दूध व शुद्ध जल अर्पण करावे आणि महादेवाला 3 पाने असलेले बेलपत्र अर्पण करताना बेलपत्राच्या पानावर पांढऱ्या चंदनाने ओम नमः शिवाय लिहून मनातील सर्व समस्या आणि शत्रूंचा देवाजवळ उल्लेख करावा. यामुळे तुमच्या भोवती एक अभेद्य आणि शक्तिशाली रक्षण कवच तयार होईल, जे तुमची प्रत्येक संकटापासून रक्षा करेल. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की 15 जून नंतरचा हा काळ जरी तुमची कठोर परीक्षा घेणारा असला तरी तो तुम्हाला आयुष्यातील सर्वात मोठा धडा देऊन कोण आपले आणि कोण परके यांचा खरा चेहरा समोर आणून अधिक मजबूत बनवणार आहे. त्यामुळे देवावर अढळ विश्वास ठेवा, सकारात्मक राहा, कारण ब्रह्मांडीय शक्ती आणि महादेवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. हा व्हिडिओ लाईक करा, कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने जय महाकाल, महादेव कृपा ठेवा असं लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.